बाळा आवर आता सोहम चहा वगैरे पिऊन रेडी झालेला आहे. हळूहळू चाल, इकडनं पाय घसरते. जा लवकर, जा 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 लवकर. सुरुवात झालेली आहे. कामं पटापटा करून घरी जायचं आहे. आवर आता पोहोचली आहे. इथून तिथपर्यंत रिक्षा वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर कामाला जाण्यासाठी मस्त अशी तयार झालेला आहे. आणि इकडं सोहम चहा पितोय. त्याला शाळेमध्ये सोडायचं आहे आणि मग कामावर जायचं आणि कामावरनं मग घरी. असा पूर्ण डेली रुटीन माझा जॉब चालू झाल्यापासूनचा कसा आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता 7:30 झालेले आहेत. सोहमला आधी शाळेत सोडणार आणि मग रिक्षाने मी कामं करता निघणार. तर व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल की आपण बाहेरचं काम आणि घरातलं काम ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकतो. बाळा आवर आता सोहम चहा वगैरे पिऊन रेडी झालेला आहे. आता शूज वगैरे घालून ह्याला आता स्कूलमध्ये ड्रॉप करणार आणि तिथून मी कुठे जाणार? कामाला. तर सोहमला त्याचं स्कूल संपोस्तोपर्यंत म्हणजे घरी असतोपर्यंत मी येते आणि मीच त्याला घ्यायला जाते. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. हळूहळू चाल, इकडनं पाय घसरते. तर आमच्या इकडं ना हे सगळं गवत वाढलेले पावसामुळं आणि ही छोटीशी पाय वाट आहे, इथूनच जावं लागते. तर निघालो आहोत आम्ही. 7:30 वाजलेले. जा लवकर, जा 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 लवकर. आता सोहमला शाळेत सोडल्याच्या नंतर माझं पहिलं काम असतं, मला रिक्षा पकडायची असते. कधी सोहमचे पप्पा असतात सोबत, कधी नसतात. तर मग मला रिक्षा पकडूनच अशी जावी लागते. तर रिक्षा भेटली होती आणि कधी कधी ना रिक्षा भेटत नाही, लय वेळ लागतो बुवा. तर हे आहे सोलापूरचं कंबर. तर आता पोहोचली आहे. इथून तिथपर्यंत रिक्षा येतो आणि हा डॉगी बघा किती झालं मागच येतोय. माझ्यात बिस्किट टाकलं मी त्याला, असंच मागे येतो तो. इथं आले की गेटजवळ आणि रिक्षा त्या बाहेरच सोडतात, तिथून आतमध्ये चालत जावं लागतं. आणि तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी कामाची जागा दाखवलेली आहे. आता पोहोचूया आणि तिथलं काम थोडंफार दाखवेल आणि नंतर ना पुढचं शेअर करेल. आणि हा बघा. तर आता चला बिल्डिंगमध्ये एंटर केलेलं आहे. काम बघूया कुठपर्यंत झालेले. आता लिफ्टमध्ये आहे. तर सुरुवात झालेली आहे. कामं पटापटा करून घरी जायचं आहे. आता आहोत आम्ही 9व्या मजल्यावर. इथे ऑलरेडी कामाला सुरुवात झाली होती. हे भैया जे आहेत, तर अशा आम्ही 3 जण ठेवलेले. ते झाडून वगैरे घेणारे वेगळे आणि मोप मारणारे वेगळे आहेत. तर ना ह्या पॅसेजमधून ना जवळपास सर्व जुळे सोलापूर जे आहे ना ते दिसतं बरं का. आता कामं काय पूर्ण दाखवलेली नाही, तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी सगळंच दाखवलेलं आहे. त्यानंतर आता घरी जायची वेळ आलेली आहे आणि घरी जाताना पण ऑब्व्हियसली मला रिक्षा पकडावा लागला. जाताना तुम्हाला मी असा कंबर तलाव दाखवता, आता घरी जाताना ह्या बाजूचा दाखवते. घरी आल्याच्या नंतर बघितलं तर बुवा घरातले पण सगळे कामाला निघून गेले होते. तर घरामध्ये माझे सगळेजण कामाला जातात. त्यानंतर घरी आले. पावसाच्या भीतीने मी कपडे हे सावलीमध्ये सुकवत घातलेले, म्हणजे पत्र्यांच्या खालीच घातले होते. आता सगळ्यात पहिला ते पत्र्यांच्या खालून काढले आणि जिथं जिथं ऊन होतं तिथं मी कपडे हे सुकवत घातले. घरामध्ये सगळे कामाला जातात, त्यामुळे कधी कधी असं होतं की कपडे पावसामध्ये भिजून जातात. तर त्यासाठी मला असं करावं लागतं. नंतर ना मी छान अशी फ्रेश झाले आणि आता इकडे मी ड्रेस वगैरे चेंज करणार नाही बरं का. खूप जणी म्हणतात की कामावरनं तशीच आली आणि घरातल्या कामाला लागली, कारण मला लगेच सोहमलाही आणायला जायचं असतं. ग्लासभर पाणी पिलं आणि हे डर्माकोचं सनस्क्रीम आहे बरं का. मी हल्ली 6 महिने झालं वापरते. SPF 50 आहे आणि इतकं भारी रिझल्ट आहे ना ह्याचा, काय सांगू तुम्हाला. मला असं उन्हामध्ये काम करावं लागतं, कामगारांवर लक्ष ठेवावं लागतं, त्यांच्या मागे मागे पार्किंगमध्ये वगैरे फिरावं लागतं. त्यामुळे ऑब्व्हियसली उन्हाच्या एवढ्या झळा लागतात ना मला, पण या सनस्क्रीमनं मला खूप फरक पडलेला. असो, तुम्हाला आवडला असेल तर नक्की घ्या. मी टॅग करते प्रोडक्ट. आणि आता किती वाजू दे बुवा घरी यायला, 11 वाजू दे, 12 वाजू दे, 1 वाजू दे, मी आले ना आधी एक अर्धा कप चहा घेत असते, कारण माझं भयंकर असं असतं ना, पेन होत असतं मला की एनर्जी ड्रिंक म्हणता येईल. मग मी पहिला चहा घेतला.
चहा मात्र गाळून ठेवला, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी कामाला लगेच लागली. तर सकाळी जाताना चपात्या वगैरे आवरून जाते आणि डब्यांना भाजी दिल्यामुळे भाज्या संपतात, पण चपात्या मात्र शिल्लक राहतात. तर इथं आता हे मिरचीची भाजी करणार आहे आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये मी विसरले की मला चहा प्यायचा होता. आधी म्हणलं चहा पिऊन घ्याव्या आणि इकडं शेवग्याच्या शेंगा ह्या उकडायला घातलेल्या आणि विलायचीचा चहा म्हणजे माझा फेवरेट आहे. तर शेंगाचं पूड आबडधोबड वाटलेलं होतं, पण मला मिरच्यांसाठी छान असं बारीक पाहिजेलं होतं. ते मी छानपैकी मिक्सरला फिरून घेतलं आणि हे अद्रक लसूणही फिरून घेतलं, मसाला तयार करून घेतला आणि ह्या भिंगऱ्या म्हणतात आमच्या इकडे ह्या मिरच्यांना. तर त्यामधून अशा छान त्यांची पोटं फाडून घेतले बरं का, आमच्या इथं असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं आपले सगळे बेसिक मसाले टाकले, काही त्याच्यामध्ये वेगळं मी टाकलेलं नाही आहे. तुम्हाला लिंबू पाहिजे असेल तर थोडा लिंबू घालू शकता. आणि मी भरगच्च भरलेल्या नाही आहेत मिरच्या, मग भरगच्च भरल्या ना ते मसाले काढून खातात आणि मिरची तशीच राहते. त्याच्यामुळे मी कमी प्रमाणामध्ये मिरच्या भरल्या आणि तवा छान असा गरम झालेला आहे. जरा हळू सावकाश टाकते, कारण तेल ना असं उडत होतं ह्या मिरच्यांचं, विचारूच नका. तर म्हणलं तोंडावर वगैरे उडायचं, त्यामुळे जरा सावधगिरीने मिरच्या. तर आता ह्याला छान असं भाजून ठेवलं, कारण खालची बाजू पूर्ण भाजायची होती मिरच्याची. आणि इकडं ना आता वरणाच्या तयारीलाही लागले होते, वरण फोडणी घालायचं होतं मला आणि हातानेच परतून घेतलं. एवढ्या काय गरम मला वाटत नाही, सवय झालेली आहे. त्यानंतर ना बघा मिरच्या मस्तपैकी अशा आपल्या तयार आहेत आणि अशा काय दिसत होत्या आणि तोंडाला पाणी सुटतं आहे ना तुमच्या. तर तुम्ही नक्कीच या सगळेजण माझ्या घरी एकदा जेवायला. आणि चला आता वाटीमध्ये घालून घेतल्या मिरच्या मी सगळ्या आणि त्याचे डेट उचलून घेतले आणि किचन क्लीन करून घेतला. आणि परत एकदा मी तोंडाला स्कार्फ बांधलेला आहे इथं, कारण मला जायचं आहे सोहमला स्कूलमधून आणायला. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, मला सोहमला आणायला जावं लागतं, सोडायला जावं लागतं, परत घरी आल्याच्यानंतर त्याला क्रिकेटला सोडायचा आणि आणायचा, असा माझा पूर्ण काम घर सोहम असा रुटीन होता. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब.